संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या भाविकांना आता पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन सहज मिळणार आहे। विठ्ठल मंदिराच्या हक्कावरून बडवे आणि उत्पातांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर राज्य सरकारचं नियंत्रण राहणार आहे। 25 वर्षांनंतर हा निकाल लागल्यामुळे वारकऱ्यांनी विठोबा पावला असं सांगत आनंद व्यक्त केला। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण आनंदाचे डोल। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या मालकी हक्काबाबत सरकार आणि बडवे उत्पात यांचा वाद गेल्या 25 वर्षांपासून चालू होता। महाराष्ट्राचा आणि कोट्यवधी वारकऱ्यांचा देव असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा बडवे आणि उत्पातांकडून छळ होत होता। अनेक तक्रारींवरून राज्य सरकारने 1973 ला निवृत्त न्यायमूर्ती नाडकर्णी यांची समिती नेमली आणि अहवाल घेतला। या अहवालानुसार 1975 ला राज्य सरकारने विठ्ठल रुक्मिणी मंदिर कायदा संमत केला आणि 1985 मध्ये मंदिर ताब्यात घेतलं। राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मालकी हक्कासाठी बडवे उत्पात यांनी न्यायालयात आव्हान दिलं। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निकाल देत बडवे उत्पातांचं अपील फेटाळलंय। आता मंदिर सरकारच्या ताब्यात आलं आहे। महाराष्ट्रातील तमाम वारकरी यांनी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, कारण मंदिर समिती कुणाच्या एकट्याच्या हातात न राहता शासनाच्या जर ताब्यात गेली तर भाविकांना वारकऱ्यांना त्याची फार मोठी सोय करता येणार आहे। देव हा सर्वांचा आहे, सर्वांच्यासाठी राहावा आणि तो सर्वांच्यासाठी राहण्यासाठी तो शासनाच्याच ताब्यात असणं खूप गरजेचं असतं। जर तो शासनाच्या ताब्यात राहिला तर शासनाच्या माध्यमातून भाविकांना सोयी देता येतील। आरोग्य सेवा असेल, पिण्याचं पाणी असेल, संरक्षण असेल, स्वच्छता असेल, या सर्व सुविधा पुरवता येतील आणि या सुविधा पुरवण्यासाठी हातचा जो निकाल हा तो आनंददायी आहे। विठ्ठलाची सेवा करणाऱ्या बडवे उत्पातांनी भगवंतावरच मालकी हक्क सांगून दुर्बुद्धीचं दर्शन घडवलं। पण मी कोणा एकाचा नाही, माझ्यावर हक्क फक्त भक्तांचा आहे, हेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट होत आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। आणि आता आपण बघूया की नेमका हा वाद काय आहे। 1976 मध्ये राज्य सरकारनं मंदिराचा कायदा केला। 1985 मध्ये राज्य सरकारनं पंढरपूर विठ्ठल मंदिर ताब्यात घेतलं। 1985 मध्ये सरकारच्या निर्णयाविरोधात बडवे आणि उत्पात न्यायालयात गेले। मंदिराचे मूळ मालक असल्याचा त्यांनी दावा करत याचिका केली। 1989 मध्ये सत्र न्यायालयानं बडवे आणि उत्पातांची याचिका फेटाळली। हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली। 15 जानेवारी 2014 ला आता सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।